शेवगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात शिवसैनिकांची बैठक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर नामदार विजय शिवतारे यांचा दौरा आयोजित केला जाणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनता वैतागली आहे। या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल। शहराला पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे। या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार आहे। नागरिकांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकावा असं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं। कालची परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादीला वैतागलेली जनता भारतीय जनता पार्टीच्या बाबत धर्मनिरास झालाय। ते छापासाठी बोलत नव्हते आणि म्हणून शिवसेनेला आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, युवासेनेचे प्रमुख आदरणीय ठाकरे साहेब असतील, यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपण जर आज कल्याण डोंबिवलीची परिस्थिती बुधवार साहेब जर पाहिली, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्ट जर त्या ठिकाणी पाहिले, वृत्तपत्राची जर माहिती पाहिली तर शिवसेना ही सर्वात मोठा पक्ष किंवा शिवसेना हा बहुमतात येणारा पक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मग ती सतत शिवसेना पक्षाने एकदा 16 हाती जिंकल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका आदरणीय पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीने समाजासाठी छोट्या कार्यक्रम। या प्रसंगी तालुका प्रमुख भरत लोहकरे, एकनाथ कुसळकर, शहराध्यक्ष सुनील जगताप, दिलीप भागवत यांची भाषणे झाली। या प्रसंगी कृष्णकांत कुलकर्णी, ताराचंद शिंदे, अभिनव अंधारे, प्रवीण दुबे, संदीप लवांडे, राजू पिटकर, अण्णा शिंदे, राजू साळुंके, प्रदीप कुसळकर, महेश बलदावा, भगवान मस्के, जीवन परदेशी, अविनाश काळे, बाळासाहेब जमधडे, सुरेश बर्फे आदी हजर होते। एकनाथ कुसळकर यांनी सूत्रसंचालन केलं तर सुनील जगताप यांनी आभार मानले। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव।